नमस्कार माझ्या गोड ताईंनो, मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? मी सरितांनी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच विथ सरितामध्ये. बऱ्याच ताईंनी या व्हिडिओसाठी कमेंट केल्या होत्या की संक्रांतीमध्ये मी एक बेबी फ्रॉक शिवला होता ब्लॅक कलरचा, त्याचं माप आणि त्याचं कटिंग आणि स्टिचिंग थोडक्यात आम्हाला दाखवा. तर जे काही मला दाखवता येईल या व्हिडिओमध्ये कटिंग स्टिचिंग, कारण हा व्हिडिओ मी रेग्युलर रुटीनमध्ये टाकला होता, त्यामुळे मधल्या बऱ्याच गोष्टी याच्या शूट केल्या, कधी राहून गेल्या असं झालं होतं. तर मोजकं आणि तुम्हाला जे माहितीचं आहे किंवा जे उपयोगाचं आहे ते मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये आपण जो फ्रॉक शिवतोय किंवा मी जे मार्किंग करते त्या बाळाचं वय म्हटलं तर अगदीच 2.5 ते 3 महिने होतं. पण अगदी 5-6 महिने बसेल इतक्या मापाचा फ्रॉक आपण शिवला होता आणि खूप गोड झाला होता. त्याचं माप पाहूया चला. तर मग पूर्ण उंची याची 16 इंच आहे, छाती 10 इंच आहे, कंबरसुद्धा 10 इंच आहे आणि शोल्डरपासून कमरेपर्यंत जी ब्लाऊजची अटॅच उंची असते फ्रॉकला ती 6.5 इंच आहे आणि शोल्डर मी ते 4.5 इंच घेतली होती, मुंडा 4 इंच घेतलेला आहे आणि गळा रुंदी तुम्ही 2.25 इंच किंवा 2 इंच घेऊ शकता. मागे आपण याला बटन देणार आहोत म्हणजे हुक लावणार आहोत ओपन करण्यासाठी. बाळाला घालताना किंवा काढताना फ्रॉक आहे तो. कारण खूप छोटा बेबी असल्यामुळे हात वगैरे अगदीच वरती करणं किंवा दोन्ही हात एकसाथ वरती करून फ्रॉक घालणं शक्य होत नाही. लहान बाळांना थोडंसं जपावं लागतं. त्यासाठी आपण इथे हुकपट्टी आहे पाठीमागेला देणार आहोत. आता अस्तर कटिंग करून झालेलं आहे. अस्तर कटिंग करताना 6.5 इंचाचं मी ब्लाऊज घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून 7.5 इंच घेतलेला आहे आणि छाती आपली इथे पूर्ण राऊंड याचा 20 इंचाचा आहे, तर 10 इंच आपली निम्मी छाती होते आणि त्याच्यामध्ये चौथा भाग आपण इथे 5 इंच घेऊन याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन दिलेला आहे आणि खालचा जो भाग आहे तो 10 इंचाचा राहतो. तर 10 इंचामध्ये मेन फॅब्रिकला 2-3 इंच वाढवून द्यायचं आहे, कारण खाली फोल्डिंगसाठी आपल्याला 2 इंच लागतं आणि अर्धा इंचावरती शिवण्यासाठी. आणि अस्तर जे आहे त्याच्यामध्ये मेन फॅब्रिकपेक्षा 2 इंच कमी उंची कट करायची आहे, म्हणजे अस्तर कमी आणि मेन फॅब्रिक लॉंग थोडंसं होतं. आता याने 1.5 मीटर कपडा आणला होता त्यांच्या अंदाजानुसार, पण इतका छोटा फ्रॉक आहे की 1 मीटरमध्येच हा फ्रॉक आपला बसणार आहे आणि छान फ्रिलवाला होणार आहे. छान मस्त अशा प्लेट्स त्याला येणार आहेत. तर गळे कट करून घेतले होते मी ऑलरेडी आणि आमचं इथे हे काम चालू होतं संक्रांतीचं घाईचं. पण हा व्हिडिओ मी लेट पोस्ट करते कारण गॅलरीमध्ये बरेच दिवस पडून होता. बऱ्याच वेळेला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करेन म्हटलं, पण दुसऱ्या कोणत्या व्हिडिओमध्ये किंवा रिक्वायरमेंट जी होती व्हिडिओची त्या व्हिडिओमध्ये ते कंटेंट शेअर करायच्या ह्याच्यामध्ये हा व्हिडिओ मागे राहिला होता. तर म्हटलं चला आज रथसप्तमी 15 दिवस आहे आणि खूप सुंदर सुंदर फ्रॉक तुम्ही शिवू शकता. काळाचं फ्रॉक शिवायला पाहिजे असं काही नाही. तुमच्या आवडीच्या कोणत्याही क्लॉथवरती किंवा कोणत्याही फॅब्रिकचा तुम्ही असा हा डिझायनर फ्रॉक शिवू शकता. आणि या अगोदर सुद्धा सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी बेबी फ्रॉक, बेबी घागरा किंवा परकर पोलका कसं स्टिच करायचं 1 वर्षाच्या बाळाला, 6 महिन्याच्या बाळाला किंवा मोठ्या बाळांना हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या मापामध्ये जर फेरबदल असेल तर ते सुद्धा व्हिडिओ पाहून तुम्ही हा फ्रॉक किंवा असे डिझायनर फ्रॉक शिवू शकता. खूप सुंदर सुंदर काठपदराचे, साडीचे वगैरे आपण फ्रॉक शिवू शकतो, बेबी फ्रॉक किंवा बेबी घागरे वगैरे. त्यानंतर बघा इथे बाहीचं कटिंग केलेलं आहे. त्यानंतर हे जे मी कटिंग करते पट्ट्या त्या नॉटसाठी करते, बंद आपण जे कमरेला बांधतो ते. तर ते बंद साधारण एक 15 ते 16 इंच लांब आणि 2 इंच रुंद असं केलेलं आहे कटिंग. त्यानंतर इथे कटिंग झाल्यानंतर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आहे तो जोडून शोल्डर अटॅच केल्या होत्या आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं तसंच की हा भाग काहीसा माझा शूट करायचा राहून गेलेला, त्यामुळे तो स्किप झालेला आहे. तर रेग्युलर आपण जे ब्लाऊज वगैरे अटॅच करतो त्याच पद्धतीने हे भाग अटॅच करायचे आहेत. त्यानंतर एक स्लीव्ज मी बनवून घेतलेली आहे आणि दुसरी पफ स्लीव्ज कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. आता ती स्लीव्ज मी कशी बनवली ती, तर त्याची उंची आहे 3.5 इंचाची बाही आपल्याला बनवायची आहे. ते 3 इंच घेतलेलं आहे आणि याची रुंदी आहे 10 इंच घेतलेली आहे. डबल सिंगल म्हणता तर 20 इंच होते आणि खाली जे आपण पट्टी लावणार आहोत बॉटम पट्टी स्लीव्जला, त्याची मी इथे लांबी घेतलेली आहे 9.5 इंच आणि याची रुंदी घेतलेली आहे 2 इंच. हे पहा 2 इंच रुंदी आहे. आता आपण याच्यामध्ये व्यवस्थित पफ आहे ते चुन्या आहेत किंवा पफ आपण जे स्लीव्ज देणार आहोत ते इथे सेट करून घेणार आहोत. तर पट्टी आहे ती खाली ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती बाहीचं कटिंग ठेवलेलं आहे आणि सेंटरपासून अलीकडे, सेंटरपासून पलीकडे म्हणजे सेंटरच्या दोन्ही भागाला प्लेट्सचा अंदाज घ्यायचा आहे. 2 ते 2.25 इंच मी ते गॅप सोडलेला आहे स्टार्टिंगपासून पुढे, कारण 1.5 इंच आपलं मार्जिनला जाणार आहे आणि अर्धा 1 इंच आपल्याला
बाहीसाठी प्लेन भाग ठेवायचा आहे, कारण फुगा बाही आहे तर त्याचा छान फुगा सेंटरलाच यावा त्यासाठी. आणि छोट्या छोट्या प्लेट्स इथं घालायच्या आहेत, तुमच्या अंदाजाने घातला तरीही चालेल. मी इथे पाव इंचच्या प्लेट्स घातलेल्या आहेत, कारण खूपच छोटं माप आणि खूपच छोटा फ्रॉक आहे. तर अर्धा इंचच्या प्लेट्स इथे खूप मोठ्या होतील, त्यासाठी सुंदर दिसण्यासाठी पाव इंचच्या प्लेट्स घातलेल्या आहेत. खूप साऱ्या प्लेट्स इथे झालेल्या आहेत. त्यानंतर दाबटीप मारून घेतलेले आहे आणि मग आपला जो हा 2 इंचाचा कपडा होता किंवा हा बेल्ट होता स्लीव्ज बॉटमचा, तो फोल्ड करून फक्त आपला अर्धा इंच बनवायचा आहे. म्हणजे इथे आपल्याला तयार स्लीव्ज ही 3.5 ते 4 इंच झालेली आहे आणि आपल्याला ही तयार केल्यानंतर जी आहे ती 3 इंच मिळणार आहे. सेंटरला मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे अटॅच कसं करायचं ते पाहूया. डायरेक्ट अटॅच करून तुम्ही ब्लाऊजसारखं स्लीव्ज तयार करून घेऊ शकता, पण खूप छोटा स्लीव्ज होता, त्यासाठी कडक कपडा होता थोडासा ब्रॉकेटचा, म्हणून मी ते अगोदरच वरच्या साईडला सुद्धा ह्या प्लेट्स आहेत त्या सेट करून घेतल्या. कारण खूप छोटा स्लीव्ज असल्यामुळे, खूप छोटा कपडा असल्यामुळे थोडासा मला वाटलं की तो हाताळायला थोडासा प्रॉब्लेम होऊ नको, त्यासाठी मी इथे बघा अगोदरच प्लेट्स आहेत त्या अटॅच करून सेट करून घेतल्या आणि त्यानंतर बरोबर आपल्याला जितका आर्महोलचा भाग आहे तितकाच सेंटरपासून दोन्ही साईडला कपडा ठेवायचा आहे. तुम्ही टेपनी मोजून इथे ठेवू शकता. मी अंदाजच ठेवला होता, कारण आता ह्या कामामुळे अंदाज येतो बऱ्यापैकी आपल्याला. रोज रोज तेच काम करून सेंटरला सेंटर पकडून आपल्याला मोजून घ्यायचं होतं आणि हा आर्महोल आहे तो बाहीला अटॅच करायचा होता. या पद्धतीने तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी बाही तयार झालेली आहे. जशी अगोदरची बाही तयार केली तशीच त्याच दुसरी बाही सुद्धा आपली तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला फिटिंग चेक करायचं आहे आणि त्या आर्महोलला आपण बाही जी जोडली तिथे मी ओव्हरलॉक करून घेतलं होतं, कारण कपडा ब्रॉकेटचा असल्यामुळे आणि बाळ खूप लहान असल्यामुळे सेन्सिटिव्ह स्किन असते बेबीची, त्यामुळे आपल्याला ओव्हरलॉक वगैरे प्रॉपर करून घ्यायचं आहे. आता इथे काम चालू आहे, मध्येच क्लायंटसुद्धा कॉल येत होते आणि त्यांच्याशी बोलता बोलता मी हे फिटिंगचं मेजरमेंट टाकत होते. आता लहान बाळांना चेस्ट आणि कंबर याच्यामध्ये फारसा काही फरक नाही राहत, त्यामुळे 10 इंच ते 10.5 इंच छातीचा भाग टाकलेला आहे आणि पुन्हा 10 इंच ते 10.25 इंच कंबर टाकली तरीही चालेल. अगदी 10ला 10 टाकलं तरीही चालेल. छाती आणि कमरेचं माप सेम असेल तरी चालेल, कारण आपण कंबर जरी लूज झाली तरीसुद्धा पाठीमागे आपण ह्या बंद बांधणार आहोत, ते इथे मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. 1 इंचाची रुंदी झालेली आहे ह्या बंदाची, उलटं करून घेतलेलं आहे आणि अर्धा इंच खाली गॅप सोडून कमरेकडच्या भागाला आपण जो खालचा फ्रॉकचा घेर अटॅच करणार आहे त्यासाठी अर्धा इंच गॅप सोडून किंवा मार्जिंग सोडून आपल्याला बंद त्याच्या खाली अटॅच करून मार्किंग करायचं आहे. आता दंडघेर आहे तो सुद्धा पूर्ण दंडघेर 7 इंचाचा आहे, तरी ते मी 3.5 इंचावरती मार्किंग करून बाहीचं फिटिंग टाकून घेते. इथे एकाच साईडचं फिटिंग मी टाकून घेणार आहे, कारण दोन्ही साईडचं फिटिंग न टाकता एका साईडचं फिटिंग टाकल्यानंतर दंडघेर आणि बाकीचं चेस्ट कंबरचं फिटिंग झाल्यानंतर हा घेर कसा अटॅच करायचा ते आपण पाहणार आहोत. तर हे पहा अस्तर आहे, तर इथे मी अस्तर जोडण्यासाठी उलटा भाग ब्लाऊजचा वरती ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे. अस्तरला खालून 1 इंच टीप मारून घेतलेले आहे आणि या पद्धतीने वरच्या बाजूला ब्लाऊजच्या वरती अस्तर ठेवून मी छोट्या छोट्या प्लेट्स टाकत हे सेंटर टू सेंटर येत हे अस्तर अटॅच करून घेते. हा घेरचा आतला भाग आहे अस्तरचा. तुम्ही या पद्धतीने सुद्धा अस्तरचा घेर किंवा खालचा घेर आहे फ्रॉकचा तो अटॅच करू शकता किंवा बॅक आणि पार्ट वेगळे वेगळे करून सुद्धा तुम्ही अटॅच करू शकता, पण मला ही पद्धत सोपी वाटते. त्यासाठी मी याच पद्धतीने नेहमी बेबी फ्रॉक शिवताना जोड करते किंवा जोडून देते. हे पहा, पलटी मारलं की बरोबर आपला सगळा उलटा भाग आहे किंवा मार्जिंग आहे त्यातल्या बाजूला जातं. त्यानंतर बघा इथे ब्लाऊजचा सरळ भाग मी ठेवलेला आहे वरती आणि त्याच्यावरती आपल्याला आता उलटा भाग मेन फॅब्रिकचा ठेवायचा आहे या पद्धतीने. आणि आपल्याला जेवढा सेंटरचा इथे सेंटरला नॉच मारून घेऊया, म्हणजे सेंटर टू सेंटर अटॅच करता येईल. सेंटर जो मारला तो कमरेचा मध्यभाग निघणार आहे आणि जितक्या प्लेट्स कमरेच्या या बाजूला बसतील छोट्या छोट्या तेवढ्याच प्लेट्स आपल्याला याच्यामध्ये ॲडजस्ट करायच्या आहेत. खूप साऱ्या प्लेट्स बसणार आहेत, कारण खूप मोठा आपण कपडा कटिंग केलेला आहे घेरसाठी. आणि या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकून अगदी अर्धा इंच, पाऊण इंच किंवा 1 इंचच टाका, फार मोठ्या टाकत बसू नका, कारण छोट्या फ्रॉकना जास्त मोठ्या प्लेट्स आहेत त्या उठून दिसत नाहीत, शोभून दिसत नाहीत आणि जितक्या मीडियम साईजच्या प्लेट्स असतील तेवढे छान दिसतात. हे पहा, दोन्ही साईडच्या प्लेट्स टाकून घेतल्यानंतर साईड फिटिंग करून घेतलेलं आहे, जसं मार्किंग केलं त्याच पद्धतीने ओव्हरलॉक केल्यानंतर हा फ्रॉक काहीच आपला असा तयार झालेला आहे. ह्याला अजून आपल्याला हुक लूक लावायचे आहे. मागे जी मी पट्टी लावली होती हुक लूकसाठी ती, तर बघा
इथे पिन लावून घेतलेली आहे आणि काहीसा हा सुंदर बेबी फ्रॉक या पद्धतीने तयार झालेला आहे. आणि बेबी फ्रॉक तयार झाल्यानंतर मी बोलतेय समोर, कारण या फ्रॉकची बाळाची जी आजी आहे ती काउंटरला आपल्या येऊन थांबल्या होत्या. त्यांच्याशी गप्पा मारता मारता, कारण त्यांना चैनच पडत नव्हता की कधी आमचा फ्रॉक होईल. सकाळपासून 3 ते 4 कॉल झाले होते की फ्रॉक आमचा झाला का रेडी, कारण त्यांना सुद्धा उत्सुकता लागली होती की आपण घेतलेल्या कपड्याचा बेबी फ्रॉक किती सुंदर तयार होतोय ते सुद्धा त्यांना पाहायचं होतं. अशा काही पद्धतीने आपला हा छोटासा फ्रॉक छान तयार झालेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीनच्या व्हिडिओमध्ये. हा फ्रॉक घेऊन गेल्यानंतर क्लायंटनी हा फ्रॉक घातल्यानंतर आपल्याला फोटोसुद्धा पाठवलेले आहेत. तो फोटो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, थंबनेलवरती तुम्ही पाहू शकता. पुन्हा भेटू. बाय बाय.